मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दोंडाईच्या येथील भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रावल यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची कान धरून मागितली माफी। कारगिल विजय दिनानिमित्त विविध पक्ष संघटनांतर्फे शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे देण्यात आली मानवंदना। कलियुगाची मुलगी हा चित्रपट 2 जुलै रोजी ज्योती चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आणि साई एकता कॉलनी येथे तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण। आता बातमी विस्ताराने। शिंदखेडा मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे आयोजित एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी कामराजीतून पाठीत खंजीर खुपसला असे सांगत निष्ठावंत कार्यकर्त्यांची कान धरून माफी मागितली। शिंदखेडा मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे दोंडाईचे येथील जनता दरबार कार्यालय रावलगडी येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते। मेळाव्यात आमदार रावल यांनी कामराज निकम याने पाठीत खंबीर खुपसले असे सांगत सर्वांची कान धरून माफी मागितली। सुरुवातीस भाजपच्या वतीने आमदार रावल यांचा जंगी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कामराज निकम यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगतातून जोरदार प्रहार केला। गद्दारी करणाऱ्या लोकांना भविष्यात कुठेही स्थान नसते, जे गेले ते जाऊ द्या। शिंदखेडा मतदारसंघातील हाच माझा जिव्हाळ्याचा गोतावळा, हीच माझी भावंकी आहे। मी गेल्या 17 वर्षांनंतर माझ्या बहिणीला भेटायला अमेरिका येथे गेलो असताना पाठीमागून खंबीर खुपसला। झाले ते विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, विधानसभेची जोरदार तयारी करून गद्दाराला धडा शिकवा, असे पडकर आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी केले। शेवटी लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेतील फॉर्मचे अनावरण करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, तालुका अध्यक्ष दीपक बागल, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, ज्योती पाटील, सोनी कदम, जिल्हा परिषद सदस्य धनंजय मंगळे, DR पाटील, पंकज कदम, वीरेंद्र गिरासे, प्रभाकर पाटील, किशोर पाटील, राजेंद्र देसले, महावीर रावल, शिंदखेडा नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, युवा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, DS गिरासे, पंचायत समिती सभापती छायाबाई गिरासे, उपसभापती दीपक मोरे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। आणि त्यांनी गद्दारी करावी आणि गद्दारीच नव्हे, 17 वर्षानंतर आपल्या बहिणीला भेटायला गेले आणि भेटायला जात असताना जयकुमार रावने आम्हाला 4-5 कार्यकर्त्यांना सांगितलं की निवडणूक मी काही जात नाही, परंतु त्याच्या सकट आम्ही सांगितलं की भाऊ 17 वर्षांनी जात आहेत, राजकारण आपलं दर 6 महिन्यांनी येत राहते, एखाद महिना तुम्ही गेले तरी आम्ही सांभाळून घेऊ, तुम्ही जाऊन या। आणि त्याने पाठीत खंजीर खुपसला, हे मोठं दुःख आहे। पण मित्र, त्याने गद्दारी केली म्हणून अनेक लोकांनी आमच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले असतील, पण ना आमच्या कानामध्ये हवा गेली, ना आमच्या डोक्यामध्ये कोणते विचार आले, ना आमच्या रक्तामध्ये काही बदल झाला आणि बदल होणार नाही। मरेपर्यंत सरकार साहेबांचे, मरेपर्यंत जयकुमार भाऊंच्या पायाशी जी काही जनतेची सेवा करता येईल ते सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर राहू। ज्या दिवशी आमचं चुकीचं पाऊल पडताना तुम्हाला दिसेल, त्याच दिवशी आमच्या पायासकट आमची मुंडगी छाटण्यासाठी आज तुम्हाला परमिशन मी देतो मित्र। कोणाला विचारायचं नाही, कोणाला बोलायचं नाही। नारायण चुकला असेल, त्याचा पाऊल वाकडा पडत असेल तर जागेवर छाटा, जागेवर त्याचे पाय तोडा आणि त्याला त्याचा धडा शिकवा। हे सांगण्याचं कारण हेच की जयकुमार भाऊंनी, सरकार साहेबांनी, राऊळ परिवारांनी आम्हा दोघांना प्रेम देताना काही कमी केलं नाही, कुठं मनामध्ये शंका येऊ दिले नाही, कुठं मनामध्ये दुजाभाव केला नाही। एका जणाला सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषदांमध्ये तुमचा कारभार बघा, मला सांगितलं सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, जे काही लोकांच्या अडचणी असतील ते सोडण्याचं काम करा। आणि कामाची जी काही विभागणी असते, अशा अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जयकुमार भाऊ देतात
आणि त्या जबाबदाऱ्याला सांभाळत असताना जयकुमार भाऊ मनापासून प्रेमही करतात. डोळे माझे भरून आले की लोक नेहमी कार्यक्रमाला येणारे, पण आज जास्तीचे लोक इथे आले आणि त्यांना दाखवायचे की भाऊ तुम चिंता मत करो, हम तुम्हारे साथ हैं. आणि दाखवण्यासाठी सारे कार्यकर्ते आले. ही खऱ्या अर्थाने लोकांचं प्रेम आहे. आज काय विशेष कार्यक्रम नाही. मी बऱ्याच वर्षानंतर आमच्या मोठ्या ताईंच्या घरी गेलो. ते शिकागो नावाच्या शहरामध्ये अमेरिकामध्ये राहतात आणि संजीवनीताईंच्या मुली सुद्धा राहतात. तेही मागच्या काळात गेलं. त्या शिकागो परिसरामध्ये 8 महिने बर्फ पडत असतो आणि आपल्या कमरे इतका, आपल्या गुडघ्या इतका बर्फ असतो तिथे. आपण तर राहूच शकत नाही. इतकं थंड वातावरण घराच्या आजूबाजूला असतं. 4 महिने तिथे थोडंसं उन्हाळ्यासारखा, म्हणजे आपला हिवाळा म्हणजे त्यांचा उन्हाळा तसं असतं. आणि दर उन्हाळ्याला माझा भाऊ येईल असं आमची बहीण वाट पाहत होती. पण कधी तुमच्या मार्केटचं निवड, कधी पंचायत समिती, कधी जिल्हा परिषद, कधी काय करत करत वर्षाचे 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि 17 वर्ष कुठं होऊन गेले माहीत मला कळलं नाही. आणि यावेळेस ठरवलं बा खासदारकीची निवडणूक नंतर पण जाणार. काही लोकांना मी हक्काचं समजायचं जर 5-6 लोकांना मी सांगितलं. पण लांडगे सुद्धा काय विचार करतात की जेव्हा माणसाचं पाठ आहे त्याच्यामध्ये पाठीद्वार करण्याचं. बाबा मी अमेरिकेला गेलो तर फरक कधी कधी कसा जीवनाचा असतो. ते शेवटचे 3-4 दिवस बाकी होते आणि तिथे असं उलट असतं. ज्यावेळेस आपल्याकडे 6 वाजले तर तिथे रात्री पहाटेचे 6 वाजले. म्हणजे तुमचा दिवस तर तिथली रात्र आणि तिथलं दिवस इथली रात्र. मग तुमचा फोन यायचा तेव्हा मात्र रात्रीचे 3 वाजेला राहायचे आणि मी फोन करायचं तेव्हा तुमचे 2 वाजलेले राहायचे. मग बोलायचं काय ताटाटून होतं. तिला मागे थोडंसं घरसटलेलं ॲक्सिडेंट झालं सारखं. थोडंसं बाची आमच्या अगोदरच गाडीजवळ गेली तर तिला एकदम वाटलं आता मी गाडी शिकली नाही, एकदम ॲक्सिडेंट झाला तर एकदम कसं होईल. आम्ही फोन करून गेलो व गाडीजवळ आमच्या ताई पण होत्या. तर त्या गाडीवर एक चिठ्ठी अशी ठेवली की सॉरी मी तुमच्या गाडीला चुकून ठोकलेलं आहे. माझा मोबाईल नंबर हा आहे. इन्शुरन्स कंपनी माझी पण इन्शुरन्स, तुमची पण इन्शुरन्स आहे. पण मी नुकसान केलं आहे तर मी ते भरून देईल. कृपया मला संपर्क साधावा आणि मोबाईल नंबर दिला. त्याला संपर्क साधला आणि तो माणूस तो त्याने ते दिला. आणि त्या दिवशी रात्री आम्ही झोपलो आणि सत्य घटना. आणि सकाळी त्यांचा व्हॉट्सअप आला की फलाना फुटणार झालं. काय उलटी गंगा म्हटलं एककडे गाडी ठोकून मला चालला गेला माणूस. कोण कोणाला सांगतो. तो नंबर लिहून जातो आणि त्याला आयुष्यभर पोचतं. तो पाठीत वार करतो. म्हणजे काय झालं होती तुम्हाला, काय कमी राहून गेलो. परंतु आम्ही इतिहासाचे जाणकार आहेत. सातत्याने लहानपणापासून ज्या घराण्यामध्ये जन्मलोय, पिढी दर पिढी इतिहास आहे आमचा. आणि भारताच्या, देशाच्या, विश्वाचा इतिहास आम्ही वाचत असतो. अनेक इतिहासामध्ये अनेक दाखले देता येतील की बैमानी, गद्दारी, बदमाशी, हरामखोरी पिढी दर पिढी होत झाली. आणि म्हणून याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही काम नाही. माहीत पडल्यानंतर मी थोडं शांततेने घेतलं की भाऊसाहेबला फोन केला. तुला काय बाबा आहे काय सांग. आणि मग नंतर मी त्या संबंधितालाही फोन केला. तुला काय चाललं. नाही भाऊ विधानसभेचं तुमचं काम चालू आहे. मग एकीकडे कार्यक्रम चालू आहे आणि दुसरीकडे असं चालू आहे. असं काही समजू नको भैया मी अमेरिकाला आहे. परंतु मनामध्ये मी फोन घेऊन गप्पा मारून फोन ठेवला. कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप रोटरी क्लब, भारत विकास परिषद व विविध पक्ष संघटनांतर्फे संतोषी माता चौकातील शहीद अमित स्मारक येथे युद्धात शहीद झालेले सैनिक व स्मारकास मानवंदना देण्यात आली. कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप रोटरी क्लब धुळे व भारत विकास परिषद तसेच विविध पक्ष संघटनांतर्फे संतोषी माता चौकातील शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे
युद्धात शहीद झालेले सैनिक तसेच स्मारकास पुष्प वाहून मानवंदना देण्यात आली। यावेळी बाळासाहेब बदाने, भाऊसाहेब देसले, मनोहर चौधरी, अजय राजपूत, गणेश पाटील, उत्कर्ष नेरकर, रवींद्र कोतकर, दीपक जैन, राजेश वाणी, राहुल गांधी, राघवेंद्र देशपांडे, आदित्य भंडारी, पुष्पक अग्रवाल, राधिका बांगड, भावेश अग्रवाल, अजय कासोदेकर, राजेंद्र जाखडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने रोटरॅक्ट क्लब धुळे आणि भारत विकास परिषद धुळे यांच्यातर्फे सैनिकांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली। त्यानिमित्ताने रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी, भारत विकास परिषदेचे सगळे सदस्य तसेच रोटरॅक्टचे सगळे सदस्य उपस्थित होते। या ठिकाणी त्यानिमित्ताने वंदे मातरम म्हणण्यात आले व भारत मातेचा जय जयकार करण्यात आला। धन्यवाद। संजय आयरे प्रोडक्शन तर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची धुळे जिल्ह्यात चित्रीकरण करून निर्मिती करण्यात आले। हा चित्रपट येत्या 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट पर्यंत ज्योती चित्रपटगृहात दुपारी 12 ते 3 या शोद्वारे प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक भटू चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। संजय आयरे प्रोडक्शन तर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। आपल्या खानदेशामधीलच प्रतिभावंत कलाकार, तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या धुळे जिल्ह्यात चित्रीकरण केलेला हा चित्रपट येत्या 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट पर्यंत ज्योती चित्रपटगृहात दुपारी 12 ते 3 या शोद्वारे प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक भटू चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालीरीतींवर भाष्य करतो। या चित्रपटात अनेक कलाकार यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळालेली असून या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, गीतकार व निर्माते संजय निंबा ऐरे असून चित्रपटाचे दिग्दर्शक भटू हरिभाऊ चौधरी आहे। संकलन किरण ढोले यांनी केले असून छायांकन विलास मोरे यांचे आहे। संगीत विलास वाघ यांचे असून कला दिग्दर्शक रतन रघुनंदन विस्पुते यांनी केले आहे। चित्रपटात संजय ऐरे, योगेश निकम, भावना आकडे, संजय विस्पुते, कामिनी वोपे, रोहित लोहार, कल्याणी निकम, अक्षय मालुसरे, सुजाता, विजय जगताप, पौर्णिमा संदीप बडगुजर, पूनम बेडसे, शोभना बागुल, श्याम शर्मा, दिलीप जैन, वाल्मिक सोनार, रश्मी बैसाने, भटू चौधरी, कार्तिक चौधरी, कै लक्ष्मीकांत अहिरराव, मंगला मोरे, कुणाल शिंदे, PR जोशी, जितेंद्र वाणी, ऋषिकेश सोनवणे, ओम कासार इत्यादी कलाकार यांनी भूमिका केल्या असून स्थानिक कलाकार यांनी अतिशय मेहनतीने या चित्रपटात काम केले असून धुळेकर रसिकांनी या चित्रपटाचा आस्वाद ज्योती टॉकीजला जाऊन घ्यावा असे आवाहन संपूर्ण कलाकार, तंत्रज्ञ व टीमकडून करण्यात आले आहे। नमस्कार, मी अभिनेता तथा दिग्दर्शक भटू हरिभाऊ चौधरी। आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही कलियुगाची मुलगी या चित्रपटाच्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं। हा चित्रपट धुळ्यातील सर्व कलाकारांना घेऊन धुळ्यात शूट झालेला चित्रपट आहे आणि यात स्थानिक कलावंतांना वाव मिळाला आहे। धुळ्यातील व्हेरियस लोकेशन आपण यात घेतलेले आहे आणि सामाजिक विषयांवर बोलणारा हा चित्रपट आहे। माझी तमाम धुळेकरांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट ज्योती टॉकीजला 2 ऑगस्टपासून दुपारी 12 ते 3 या शोला येऊन नक्की बघायचं आहे। धुळ्यातल्या कलावंतांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि धुळ्यातील जी सांस्कृतिक चळवळ आहे, जी मगाशी काही दिवस थोडीशी व्यस्तात गुंडाळल्यासारखी होती, तर ती आता कुठेतरी चालना देण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ नक्कीच आम्हाला अपेक्षित आहे। सर्वांनी ज्योती टॉकीजमध्ये हा चित्रपट बघावा ही नम्र विनंती करतो। धन्यवाद। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील साहित्य कॉलनी येथे 40 लाख रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील साई एकता कॉलनी येथे 40 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या 40 वर्षापासून साई एकता कॉलनी आहे, परंतु आजपर्यंत या भागात रस्त्याचे काम झालेले नव्हते। त्यामुळे परिसरातील कॉलनी भागातील नागरिक व प्रभागाच्या माजी नगरसेविका सुशीला इसी यांनी फारुख शाह यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती। त्यास तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी या भागात साई एकता कॉलनीमध्ये रस्ता कॉन्क्रीट करण्याच्या कामासाठी 40 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला। त्याचे काम पूर्ण होऊन सदर कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत आमिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, योगेश इशी, प्राध्यापक विनोद उपरवट, प्रवीण खरे, आसिफ पोपट शाह, प्यारेलाल पिंजारी, डॉक्टर शराफत अली, हारून काटिक, डॉक्टर बापूराव पवार, अनिश शाह, अजहर सय्यद, राजेंद्र बेडसे, किरण शेवळे, अनिल डाकोडे, राजेंद्र पाटील, दत्तू जगताप, अनिल ठाकरे, प्रदीप उपासनी, नरोत्तम कुवर, प्रल्हाद पाकळे, भीमराज जवराज,
रणजित बोरसे, सुरेश येवले, कुंदन वानखेडकर, भटू शिरसाळे, अनिकेत विधाते, मनोहर महाले, अशोक ऐरे, सविता ऐरे, केदार पाठक, मल्लिका काटे, किरण शिंदे, रंजना विधाते, शर्मिला ठाकरे, आरती देशमुख, वंदना पाटील, शोभा पाकळे, सविता ऐरे, छाया भांबरे, कमल शंकपाळ, शीला गायकवाड, शोभा गवळे, रियाज शाह, सौद आलम, अब्रार शाह, समीर शाह, गोलू शाह, हशीम अन्सारी, शाबान अन्सारी, कौसर शाह आदी उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 15 येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर ऐरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानिमित्ताने मी 40 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी, आमची मावशी सुशीलाता इशी, तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर शराफत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. सर पठाण तो नाच्या आहे, नाच्या आपला औरंगाबादचा आहे तो. आणि आता मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस त्यांनी आमचे जे खासदार इम्तियाज जलील आहे त्यांच्या विरुद्ध उमेदवारी केली होती आणि त्याची डिपॉझिट पण जप्त झालेली आहे आणि त्याचे 2 नंबरचे धंदे आहे आणि ते कोणावरही आरोप करतो. त्याचं म्हणणं असं आहे, मी परवा ती व्हिडिओ बघितली, त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटेल ओबरायमध्ये 11 तारखेला ते आमदार लोक गेले होते. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या हॉटेल ओबरायचे कॅमेरे वगैरे चेक करून घ्या तुम्ही जरा. मी आणि माझ्या जे सहयोगी आहे, सहकारी आमदार आहे, आम्ही तिथे जर गेलो असलो तर आमच्यावर कारवाई करावी, नाहीतर हे जे नाच्या जे खोटं बोलत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मी आवाहन करतो. बरोबर आहे. आता कसं झालेलं आहे की माझे एवढे काम आहे, संपूर्ण शहरात चौफेर मी काम करतोय आणि आत्ताच्या घडीत माझे किमान 50 कामं सुरू आहे आणि प्रत्येक कामावर मी लक्ष देऊ शकत नाही. तरी पण जर एखादा रस्ता खराब असा झाला असेल तर आपण एक माझ्याकडे लेखी तक्रार द्या, मी त्या ठेकेदाराला त्याच्यावर कारवाई करून आणि ते रस्ता नवीन करायला त्याला भाग पाडवा. आणि ते लोक कसं आहे, दलित वस्तीतले निधी सुद्धा इतर वस्त्यांमध्ये ते वापरत होते. आणि नंतर आता मी निवडून आल्यानंतर मी भरघोस निधी प्रत्येक योजनेतून मंजूर करून आणतोय. आता परवाच्या दिवशी सुद्धा मी दलित वस्ती या योजनेतून 5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे आणि जे वंचित भाग आहे, जे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे, त्यांना मी प्राधान्य देत आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दोंडाईच्या येथील भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रावल यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची कान धरून मागितली माफी. कारगिल विजय दिनानिमित्त विविध पक्ष संघटनांतर्फे शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे देण्यात आली मानवंदना. कलियुगाची मुलगी हा चित्रपट 2 जुलै रोजी ज्योती चित्रपटगृहात प्रदर्शित होणार. आणि साई एकता कॉलनी येथे तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.